सदस्य श्रीमान चव्हाण सर, प्रमुख अतिथी आपल्या हिंगणघाट विभाग उपविभागीय अधिकारी माननीय श्रीमती सोनाले मॅडम, आजचे प्रमुख अतिथी पुन्हा श्री विठ्ठलभाऊ गुळगाणे, स्वास्थ्य सेवा संघटना अध्यक्ष, उपस्थित आपल्या शाळेचे उपमुख्याध्यापक श्री भट्टड सर, पर्यवेक्षिका सौ बुरिले मॅडम, उपस्थित सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि माझ्या बालमित्रांनो, गेल्या 8 दिवसापासून आपण या मैदानावरती आपल्या रथसप्तमी या दिवसासाठी योग, व्यायाम योग, सूर्यनमस्कार, विविध कार्यक्रमाचा असा जो संयुक्त कार्यक्रम आहे तो दाखवण्याचा आज दिवस म्हणजे रथसप्तमी। आजच्या या दिवशी सूर्याची उपासना व कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रथसप्तमी आहे। या दिवशी सूर्याची उपासना केली जाते आणि यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक अशी दोन्ही कारणे सांगितली जातात। या रथसप्तमीला आरोग्य सप्तमी सुद्धा असं म्हटले जाते। सूर्य हा सर्वात तेजस्वी सृष्टीचा चालक आहे आणि तो ब्रह्मांडाचा नियंत्रक आहे। या सूर्याच्या तेजावर संपूर्ण जग चालते आणि आजपासून या सूर्याचा उत्तरायणात प्रवास सुरू होतो। हा दिवस अदिती आणि कश्यप यांचा पुत्र सूर्य याचा जन्मदिवस सुद्धा मानला जाते। या दिवशी आपण जे व्यायाम योग, सूर्यनमस्कार तथा विविध प्रकारचे ज्या शारीरिक कसरती आहे ते आपण गेल्या 8 दिवसापासून सराव करीत आहोत। तर हा केवळ या 8 दिवसापुरता तर नाही, तर आपल्या शरीर सुदृढ ठेवण्यासाठी आणि निरोगी ठेवण्यासाठी आपण त्याचा रोज सराव करायला पाहिजे। या दिवशी व्यायाम योग, रोज व्यायाम केल्याने आणि शारीरिक कसरत केल्याने आपलं शरीर स्वस्थ राहते आणि हे रोज केलं पाहिजे। आजच्या या दिनानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो।